परवा 25 नोव्हेंबर पुण्याचे विभागीय आयुक्त तथा शालार्थ आय डी घोटाळ्याचे यासाठी प्रमुख चंद्रकांत पुलकुनवार साहेब यांची मी भेट घेतली. खऱ्या अर्थानं या 25 तारखेची भेट ही माझी तिसरी भेट होती. या 3 महिन्यामध्ये चंद्रकांत पुलकुनवार साहेबांसोबत मी लोणीवडी येथील देवश्री हिसो उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयाच्या शालार्थ आय डी घोटाळ्यासंबंधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं 5 सदस्यीय समिती नेमल्या गेली. या समितीच्या समोर माझी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीचा अहवाल जो आहे तो SIT प्रमुखाच्या टेबलवर आहे. मी त्यांना विनंती केली की हा जो अहवाल आहे हा तुम्ही राज्य सरकारला द्यावा. त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रभरातनं अजून काही शाळांचा अहवाल येणं बाकी आहे. तो आल्यानंतर हा अहवाल जो आहे हा राज्य सरकारला त्या ठिकाणी दिला जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतरही एका महिन्यापूर्वी पुलकुनवार साहेबांची मी भेट घेऊन त्यांना पुनश्च एकदा विनंती केली होती की आपण आता जर समजा पूर्ण महाराष्ट्रातला अहवाल प्राप्त झाला असेल तर राज्य सरकारला या सगळ्या गोष्टीत आपण त्या ठिकाणी अवगत कराव्या. त्याच्यानंतरही परवा 25 तारखेला मी त्यांची भेट घेतली असता अजूनही या सगळ्या अहवालामध्ये काही अहवाल बाकी असल्याचंच एक उत्तर त्यांनी मला दिलं. आणि त्याच्या जस्ट दुसऱ्या दिवशी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये शिक्षण उपनिरीक्षक पदावर काम करत असलेल्या रावसाहेब मिरगणे नावाच्या या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अटक केली. म्हणजे पुण्यावरनं मी घरी पोहोचत नाही तर सोशल मीडियावर साम टीव्हीवर ही बातमी मला पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. याच्यावरनं ही SIT नेमून या अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारचा वचक त्या ठिकाणी निर्माण झालेला नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ही SIT नेमली, सरकारवरून त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची घोषणा करून बसलं. शिक्षण मंत्री दादा भोसे साहेबांनी या शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये दोषी असलेला एकही अधिकारी सुटणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन किंवा अशा प्रकारची घोषणा करून सुद्धा हे अधिकारी शालार्थ आय डी घोटाळ्याच्या अगेन्स्टमध्ये त्याच्या माध्यमातून पैसे घेतात आणि हे पैसे घेणं अजूनही थांबलेलं नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालचं या रावसाहेब मिरगणे यांची झालेली अटक. हा एवढा गंभीर विषय आहे की राज्यभरातनं असलेल्या शिक्षकांचा शालार्थ आय डी काढण्यासाठी म्हणून या अधिकारी लोकांनी एक प्रकारचं रेट कार्ड तयार केलंय. म्हणजे ज्यामध्ये एखाद्या सहाय्यक शिक्षकाला त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदाची नियुक्ती हवी असेल किंवा त्याचा मुख्याध्यापक पदाचा शालार्थ आय डी जर जनरेट करायचा असेल तर त्याला 2 लाख. जो पूर्णवेळ शिक्षक आहे जो नवीन नियुक्ती होऊन त्याला शालार्थ आय डी हवी असेल तर त्याला 5 लाख आणि त्याच्यानंतर 2 लाख, 1,50,000 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रेट कार्ड या लोकांनी तयार करून ठेवलंय. चंद्रकांत पुलकुनवार साहेबासारख्या कर्तव्यदक्ष माणसाला जे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत यांना SITचं प्रमुख करून सुद्धा अजूनही या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची जरब नाही किंवा या अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारचा वचक नाही की आपण आता SIT स्थापन झाल्याच्या नंतर हे गोष्टी करू नये. ह्या प्रकारे शिक्षकांकडनं पैसे घेऊ नये ह्या गोष्टी अजूनही थांबलेल्या नाहीत. हे कालच्या या अटकेवरनं त्या ठिकाणी सिद्ध होते. राज्यभरातनं जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांना स्वतःचा पगार चालू करून घेण्यासाठी एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी मोजावे लागतात आणि हे शिक्षक सुद्धा चुपचाप यांच्या रेट कार्ड प्रमाणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे देतात आणि आपला शालार्थ आय डी त्या ठिकाणी जनरेट करून घेतात. माझं तर असं म्हणणं आहे की हा शालार्थ आय डी ही कन्सेप्टच या ठिकाणी डिलीट करायला पाहिजेत. कारण हे एक प्रकारचं कुरण आहे. शालार्थ आय डी हा एक शेवटचा टप्पा आहे की तो शालार्थ आय डी जनरेट करण्याचा अधिकार उपसंचालक कार्यालय आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तो जनरेट झाल्याशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पगार वेतन या शिक्षकाला मिळत नाही. त्याच्यामुळे ही शालार्थ आय डी हा कन्सेप्टच या सगळ्या प्रक्रियेतनं बाद करायला पाहिजे जेणेकरून या शिक्षकांची त्या ठिकाणी पिळवणूक होणार नाही. मला तर राज्य शासन आणि हे सगळे अधिकारी जे आहेत तर यांच्या या सगळ्या कृतीतनं असं वाटते की ही SIT स्थापन करणे किंवा या SITच्या माध्यमातून या शालार्थ आय डी मध्ये गैरप्रकार करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी शिक्षा देणं, सजा देणं ही कारवाई म्हणजे फक्त
दिखाव्याची कारवाई आहे. म्हणजे याच्यातनं पुढे काही होईल असं आम्ही तक्रारकर्त्यांना आता वाटत नाही. कारण एवढे दिवस होऊन सुद्धा त्या ठिकाणी हा अहवाल तिकडे SITच्या समोर असून सुद्धा तो शासनाला अजून सादर केला जात नाही आणि शासन सुद्धा त्यांच्याकडनं हा जो अहवाल आहे तो मागवून घेत नाही. याचा अर्थ या लोकांना या शालार्थ ID घोटाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करायचीच नाही. परंतु अतिशय गंभीर विषय म्हणजे ज्या ठिकाणी आपण सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोक या नुकसान भरपाई त्याच्यानंतर अतिवृष्टी वगैरे या सगळ्या त्याच्या सोबत ज्या काही फुकटच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही गोष्टी असो, आता सध्या निवडणुकीचं वारं त्या ठिकाणी वाहत आहे. सगळ्या लोकांचा मूड जो आहे तो निवडणुकीच्या याच्यामध्ये सध्या लागलेला आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या शालार्थ ID घोटाळ्याच्या महाराष्ट्रभरातून झालेल्या ज्या तक्रारी आहेत, ज्या सुनावण्या आहेत, या सुनावण्या ह्या तशाच जागच्या जागी दबतात की काय अशी शंका त्या ठिकाणी आम्हाला येत आहे. हा रावसाहेब मिरगणे हा व्यक्ती पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये उपनिरीक्षक पदावर आहे. म्हणजे याच्या माध्यमातून जे पैसे त्या ठिकाणी जमा होतात हे शिक्षण उपसंचालकाला त्या ठिकाणी दिले जातात आणि उपसंचालकाची त्या ठिकाणी ती DSC जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत शालार्थ ID त्या ठिकाणी कोणा शिक्षकाचा क्रिएट होत नाही. मला तर अशी शंका येऊन राहिली की जर SIT प्रमुख याच्यावर काही करू शकत नाहीत, राज्य सरकारच्या आणि शिक्षण मंत्र्याच्या या सगळ्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी ज्या अर्थी या घडतात, याचा अर्थ राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे असो किंवा शिक्षण सचिव असो, सहसचिव असो, मंत्रालयात बसणाऱ्या सगळ्याच लोकांची या शालार्थ IDला त्या ठिकाणी मुख संमती आहे असं वाटायला लागलं. असो, आता आम्ही आमचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सरकार त्या ठिकाणी आता हा अहवाल मागून घेते की हे लोक त्या ठिकाणी पाठवतात नाहीत पाठवत हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु या शालार्थ ID घोटाळ्यामध्ये सर्वांचेच हात त्या ठिकाणी बरबटलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटते की या शालार्थ ID घोटाळ्यातनं जे काही पैसे जमा होतात म्हणजे एका शिक्षकांकडून 5 लाख 2 लाख त्यानंतर 1 लाख अशी जी रक्कम आहे ही थेट मुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी जाते की काय, आणि जात असेल म्हणूनच या गोष्टीवर कुठल्या प्रकारचा अंकुश हे लोक ठेवत नाहीत आणि या गोष्टी थांबवत नाहीत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या शालार्थ ID घोटाळ्या संबंधित घटना घडलेल्या आहेत त्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या प्रत्येक शिक्षण प्रेमींना माझी विनंती आहे की जिथं अशा प्रकारचा घोटाळा झाला, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रभरातल्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी 10 शाळांमध्ये अशा प्रकारची शालार्थ ID घोटाळा झालेला आहे त्यापैकी केवळ एकाच ठिकाणी तक्रार झाली आहे. म्हणजे 9 शाळा अशा आहेत की त्या ठिकाणची तक्रार न झाल्यामुळे या गोष्टीला एक मोठं आणि एक व्यापक स्वरूप जे व्हायला पाहिजे. म्हणजे एवढा मोठा घोटाळा झाला, ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास येण्यासाठी प्रत्येक शाळेमधनं ही तक्रार व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाने या गोष्टी त्या ठिकाणी वर मांडल्या पाहिजेत. असो, कालच्या झालेल्या आठवीवरनं अधिक जोरशोर पद्धतीनं या शालार्थ ID घोटाळ्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागणार आहे. फक्त लढवून आणि फक्त निवेदन आणि तक्रारी देऊन नाही, या शालार्थ ID घोटाळ्याच्या विरुद्ध प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक तुमच्या आमच्यासारख्या माणसाने पेटून उठवल्या पाहिजेत. याच्या विरुद्ध एक प्रकारची चळवळ त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि हे प्रकार थांबले गेले पाहिजेत. या थांबण्यासाठी आमच्या परीनं माझ्या परीनं ज्या काही गोष्टी करता येतील त्या करण्याचा पूर्ण निर्धार आणि ठाम निश्चय मी त्या ठिकाणी केलाय की या शालार्थ ID घोटाळ्यामध्ये जे काही गैरप्रकार होतात हे थांबण्यासाठी थेट मुख्यमंत्री किंवा मग डायरेक्ट प्रधानमंत्र्यापर्यंत जायचं काम पडलं तरी सुद्धा जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण या सगळ्या वस्तुस्थितीवरनं या सगळ्या गोष्टीवरनं इथं या शालार्थ ID घोटाळ्याच्या विरुद्ध काही होणार नाही अशा प्रकारचा ठाम विश्वास आमचा झालेला आहे. असो, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या गोष्टीतनं कितीतरी शिक्षक त्या ठिकाणी त्यांची पिळवणूक होत आहे. आर्थिक आणि मानसिक सुद्धा त्या ठिकाणी हे शिक्षक पिळवले जातात. असो, समोरचे जे आहेत या सगळ्या गोष्टीतनं कितीही वाचण्याचा प्रयत्न करतील परंतु हे लोक सुटणार नाहीत. याच्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या करण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. धन्यवाद.